नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली तुमच्यासाठी आहे. मला आलेला आजचा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आज मी लेक्चर घेताना इयत्ता 12वीचा बीके विषय मी शिकवत होतो. तर त्याच्यामध्ये ना बरेच विद्यार्थी असे होते की छान प्रकारे सम्स वगैरे सॉल्व्ह करतायत, त्यांना शिकवलेलं समजते सुद्धा. पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांना मी नोटीस केलं की ते शांत बसून आहेत किंवा त्यांना जमतंय की नाही जमतंय हे सुद्धा ते लोक मला जाणवून देत नव्हते. सो मी काय केलंय, मी त्यांच्या बाजूला गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा रे, तू असंच का बसलायस? तुला का नाही कळत आहे? तू सोडवत का नाहीयेस? तर सर मला समजलं नव्हतं. मी म्हटलं, अरे मग तुम्हाला विचारलंच का नाही? तो बोलतो, सर मला ना थोडीशी लाज वाटत होती, माझे मित्र हसतील, अरे तुला हे जमत नाही. अरे पण हेच जर तू आता विचारलंच नाही तर तुला पुढे परीक्षेला किती प्रॉब्लेम होणार. बघा, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही शाळा कॉलेजेसमध्ये किंवा क्लासेसमध्ये जिथे कुठेही शिक्षण घेताय, तर जिथे शिक्षक तुम्हाला शिकवतात तिकडे तुमचं पूर्ण लक्ष असणं गरजेचं आहे. लक्ष देऊन सुद्धा जर एखादी गोष्ट तुमच्याकडून निघून गेली असेल, तुम्हाला कळत नसेल, तुमचं बेसिक कच्चं असेल, तर ते बेसिक कच्चं असेल तरी ते शिक्षकांना विचारायला घाबरू नका, लाजू नका, बिनधास्त विचारा. कारण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिकता ना तर ती पहिली समजून घेणं गरजेचं असतं. समजल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आणि प्रॅक्टिस नंतरच तुम्ही परीक्षेला छान प्रकारे गुण मिळवू शकता. बरोबर की नाही? सो ही गोष्ट पहिली जी स्टेप आहे समजून घेणं प्रत्येक विषयाला, ही जर गोष्ट तुम्ही जर नीट पार नाही पाडली तर तुमच्या परीक्षेमध्ये येणारे गुण सुद्धा कमी असतील. बरोबर. सो मला सर्व विद्यार्थ्यांना ही कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे कोणतीही गोष्ट शिकत असाल, ती अभ्यासाच्या बाबतीत असू शकते, एखाद्या कलेच्या बाबतीत असू शकते किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुम्ही शिकत असाल, तर त्या प्रत्येक गोष्टीमधल्या बारकावे सर्व गोष्टी तुम्ही समजून घेणं खूप 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 गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश संपादन करता येतं. आणि छान प्रकारे पेपर लिहा, पेपरमध्ये कॉन्सन्ट्रेशन करा. कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसतील तर ते तुमच्या शिक्षकांसोबत तुम्ही बोला, त्यांना विचारा. ऑब्व्हियसली प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी घडवण्यासाठीच आलेला असतो. सो विद्यार्थ्याच्या यशामध्येच शिक्षकाचं यश लपलेलं असतं. सो सर्वांना ऑल द बेस्ट.